नमस्कार. 2022 देशदूतचा हा 53वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आम्ही चर्चा करतोय कृषार्थ या विषयाची. अर्थात कृषीचं हे आर्थिक गणित. कृषीचं आर्थिक गणित याकडे बघायचं असेल तर मुळातवे आपल्याला त्याचं मार्केटिंग हे कसं होतं आहे, मार्केटच्या पद्धती काय आहेत, शेतकऱ्यांचा त्याच्यात रोल काय आहे, ट्रेडर्स एजंट्स यांचा रोल काय आहे आणि ग्राहकाचा रोल काय आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. याच्यामध्ये काय बदल अपेक्षित आहेत हे सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि या चर्चेसाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नानासाहेब पाटील यांना. नानासाहेबजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतमध्ये. आपण जाणतोय की नानासाहेब पाटील हे नाव आपल्याला लासलगाव मार्केट कमिटी असो, शेती संघ असो किंवा अगदी नाफेडचे ते संचालक पद असो, या सगळ्यामधनं आपण त्यांना वारंवार भेटत असतो. माध्यमांशी त्यांचा संवाद सातत्याने असतो आणि अर्थात शेतकऱ्यांशी पण त्यांचा संवाद हा मार्केटिंग या संदर्भात असतो. तर नानासाहेब, मला असं सांगा की आपण ज्या मार्केटचा उल्लेख करतोय की शेतकऱ्यांसाठी मार्केट मिळालं पाहिजे, तर आपण कशाकडे बघतोय आणि हे मार्केट म्हणजे नेमकं काय आणि तिथं काय प्रक्रिया चालते? म्हणजे जुन्या काळात जेव्हा फक्त वखारी होत्या आणि शेतकऱ्यांनी माल पिकवला का त्याला त्या ठराविक ठिकाणी जाऊन तो जो भाव देईल त्या भावात त्याला माल देणं भाग होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा केला आणि त्याच्या अनुषंगाने बाजार समिती असलेल्या त्याच्यामध्ये धोरण हेच होतं का तिथं एकपेक्षा जास्त खरेदीदार असतील, शेतकऱ्यांनी माल मार्केटमध्ये आणावा, त्याच्या मालाचं योग्य भाव त्याला मिळावा, त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याचं वजनमाप असेल, त्याची चुकवती असेल, याच्यात कुठेतरी रोखोक चोखपणा यावा, त्याच्यात कोणी फसवलं जाऊ नये म्हणून ह्या बाजार समित्यांची निर्मिती झाली. आणि आत्तापर्यंत आजही आपल्याकडं त्या बाजार समित्या कार्यरत आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे का आपण जर बघितलं का बाजार समित्या अस्तित्वात आल्या त्यावेळेस हेतू इतका शुद्ध होता आणि आजही ती चुकीची सिस्टीम असं कोणी म्हणू शकत नाही. पण काळानुसार जे बदल व्हायला पाहिजे होते ते बदल बाजार समित्यांनी स्वीकारले नाही आणि याचा फायदा घेऊन याच्यात जे निगडीत घटक, आता मार्केट कमिटी म्हटलं तर प्राधान्याने शेतकरी आला, त्याच्यानंतर खरेदीदार म्हणजे व्यापारी आला आणि तिसरा आला तिथं काम करणारा मजूर. हे तीन घटक यांची मिळून बनलेली ती बाजार समिती. पण आज परिस्थिती अशी आहे का ज्यांच्याकरता मार्केट कमिटी स्थापन झाली तो शेतकरी हा असंघटित आहे, बरोबर, कामगार वर्ग हा संघटित झाला आहे माताडीच्या नावाखाली, आणि व्यापाऱ्यांचे तर मोठमोठे असोसिएशन तयार झाले. तर गाव लेवलला असू द्या, तालुका लेवलला असू द्या, जिल्हा लेवलला असू द्या किंवा स्टेट लेवलला असू द्या, हे सगळे संघटित झाले आहे. त्याच्यामुळं ते त्यांचे हक्क राखून घेतात, त्यांचे जे फायदे ते करून घेतात, त्यांना ज्या सुविधा पाहिजे ते पण मिळून घेतात. पण शेतकरी इथं कुठंतरी वंचित राहायला लागला, हे आता सिद्ध व्हायला लागलं. त्याच्यामुळं आजकालच्या ज्या बाजार समित्या आहे याच्यात आमूलाग्र परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे. हे एवढ्या करता का हे जे दोन संघटित घटक आहे जे शेतकऱ्यांवर अन्याय करतात त्याचं निराकरण कुठंतरी व्हायला पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी हा असंघटित आहे आणि त्याच्यावर हा अन्याय होतोय, तर या प्रश्नांबाबत जशी आता तुम्ही म्हणताय की जागरूकता यायला लागली आहे, नुकताच एक आपल्याला निर्णय पण आलेला आहे की आता शेतकऱ्यांनी डायरेक्टली पदाधिकारी निवडून द्यावेत मार्केट कमिटीमध्ये, तर या सगळ्यांनी फरक पडेल का? शेतकऱ्यांकडे कसं लक्ष देता येईल, त्यांच्या प्रश्नांबद्दल काय करता येईल? नाही मॅडम, याच्यामध्ये एक फॅक्टर नाही आहे. मी तुम्हाला जर सांगितलं का वेगवेगळ्या स्तरावर ह्या लढाई आपल्याला जिंकायच्या आहे. आतापर्यंत जी मोनोपॉली सोसायटी किंवा ग्रामपंचायत गटाची होती ती मोनोपॉली जाऊन जर शेतकऱ्याला अधिकार मिळत असेल आपलं संचालक मंडळ निवडण्याचा तर ती स्वागतार्ह गोष्ट, याचं आपण स्वागत केलं पाहिजे. का ज्याच्यासाठी ही मार्केट कमिटी आहे त्याला कुठेतरी मताचा डायरेक्ट अधिकार तिथं मिळतो, त्या दृष्टीने त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण मी 5 वर्ष मार्केट कमिटीमध्ये जो कारभार केला तर मार्केट कमिटीचे कायदे जे सुरुवातीपासून बनवलेले ते एकदम चांगले बनवलेले. पण आज अशी परिस्थिती का त्या मार्केटमध्ये ह्या दोन संघटित शक्तीविरुद्ध त्या कायद्याचं पालनच होत नाही. म्हणजे 2015 साली जी सहकार परिषद घेतली त्याच्यात मार्केट कमिटींची बाजू मी पणन मंत्र्यांपुढे मांडली होती. त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आमची मार्केट कमिटी याच्यावर गव्हर्निंग कोण बॉडी आहे, एक AR आहे, DDR आहे, जॉईंट रजिस्टर आहे आणि तुमचा पणन संचालक आहे.
त्याच्यानंतर सेकंड बॉडी आमच्यावर कोणती आहे? जिल्हा पणन अधिकारी, त्याचा उपसर्व्यवस्थापक, सर्व्यवस्थापक, असं मार्केटिंग बोर्डाची आणखी एक बॉडी आहे. बरोबर. असं सगळं हे असून आमच्याकडे कोणाचं लक्षच नाही. म्हणजे कायदे जे बनवले जातात का समजा शेतकऱ्याला रोख चुकवती केली पाहिजे, मिळत नाही. शेतकरी उशिरा जातात. शेतकऱ्याच्या वजनात कुठं घट धरल्या जाऊ नये तरी त्याच्यामध्ये आमच्याकडे 2 किलो कपात करावं लागतं. त्याच्या मागे मोठं आंदोलन झालं होतं. किलो मागे 2 किलो कपात करावं लागतंय. काही वेळेस वांदे टाकलं जातं, क्वालिटी नाही तुमच्याकडे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी कायदे अंतर्भूत असताना सुद्धा त्याचं पालन होत नाही आणि याची जबाबदारी कोणतीही शासन व्यवस्था येत नाही. ही डायरेक्ट मी पणन मंत्र्यांच्या तोंडावर सांगितलं. आणि याच्यामुळं काय होतंय का जो शेतकऱ्यांना अन्याय होतोय तो अशा पद्धतीने होतोय. आता याचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे या सिस्टीमचं. मध्यंतरी सरकारने काय केलं, आत्ताचे जे सचिव असतात ते फार क्वालिफाईड नसतात, प्रमोटेड असतात, खालूनच लागले ते सचिव झाले आणि ते फार मिसळून गेलेले राहतात त्या सर्कलमध्ये. त्याच्यामुळे रुबाब वचक आपण म्हणतो तो काही राहत नाही. मग सरकारने एक्झाम ठेवलं याच्याकरता, जसं MPSCची एक्झाम राहते, त्याचं पॅनल तयार करायचं आणि त्याच्यातले जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्यांना सचिव म्हणून द्यायचं. पण ती योजना सुद्धा बारगळली. त्याच्यानंतर सरकारने असं केलं, मार्केट कमिट्यांचे गट केले का बुवा ज्या मार्केट कमिटीचं उत्पन्न 1 कोटीच्या आत आहे तिथं AR पदसिद्ध सचिव राहील. 1 कोटी ते 3 कोटीपर्यंत DDR लेवलचा राहील. 5 कोटीच्या पुढे जर गेला तर तिथं जॉईंट ट्रस्टर लेवलचा राहील. असे जे अधिकारी जे कर्तव्यदक्ष असू शकतात किंवा ज्यांच्याकडे पॉवर्स असतात ते अधिकारी तिथं पाहिजे. म्हणजे जी बजबजपुरी झाली, कायद्याचं जे पालन होत नाही ते कायद्याचं पालन होऊ शकेल. काही अंशी शेतकऱ्यांना न्याय मिळत. हे सगळे कायदे झालेले, फक्त याचं पालन होत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. बरोबर. आता या बाबतीत की जसे तुम्ही म्हणताय की हे सगळे बदल व्हायला पाहिजे, पण एक भाग याच्यातला असा पण आहे की या सगळ्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी असला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण त्या शेतकऱ्याला बाजार भाव मिळणं हे सगळं आपण म्हणतो की डिमांड आणि सप्लायवर अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये बाजाराचं भावांची चढ उतार आपण बघतो. याच्यामध्ये काही स्थैर्य आणता येणं हा रोल काही मार्केट कमिटी करू शकते? आता ही मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. म्हणजे शरद जोशी शेतकरी संघटनेचे ते सुद्धा सांगत होते नको भीक हवे घामाचे भाव किंवा आम्हाला हमी भाव सुद्धा नकोय, फ्री ट्रेड अस्तित्वात आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण एका अंगाने कन्सिडर करत असताना त्याच्यासाठी जी पर्यायी यंत्रणा असते ती नसते. गव्हर्नमेंट काही गोष्टीचं रिस्ट्रिक्शन लावतं, पण जिथं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तिथं स्वातंत्र्य देत नाही. आता बाजार समितीचा कायदा जर वाचला त्याच्यात पहिलंच आहे का बाजार भाव जर हमी भावाच्या खाली गेले तर मार्केट कमिटीने हस्तक्षेप करून तो लिलाव बंद पाडावा, शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नये. पण ते जर लिलाव बंद पाडायचे तर घेणारा कुणी नाहीये. कायदा करून ठेवला पण जर घेणारा कुणी नसेल तर मग त्यांनी काय करायचं? शेवटी मग त्याला पोषक कायदे म्हणून जाते. FAQ क्वालिटी नाही, फेअर ॲव्हरेज क्वालिटी नाही, तो त्या क्वालिटीचा माल नाही म्हणून व्यापाऱ्यांनी घेतला. म्हणजे असे पळवाटा पण ते काढल्या जातात. आणि शेवटी तुम्हाला आता एक कोणता तरी हे करावं लागेल, एक तर गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन ठेवा किंवा इंटरव्हेन्शन तुम्हाला प्रॉपर करता येत नसेल तर फ्री ट्रेड करा. बरोबर. गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही हमी भाव डिक्लेअर करताना मग प्रत्येक दानानं दाना त्या हमी भावाने खरेदी करण्याची तुमची क्षमता असली पाहिजे, तरच तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. आणि ज्या वेळेस तुम्ही हमी भावाने सगळा माल खरेदी करू शकत नाही त्यावेळेस नॅचरली तुम्ही तो फ्री ट्रेड करावा. शेतकरी दोन्ही गोष्टीला सामोरं जायला आज तयार आहे. मग कारण काय होतं, मग कांद्याचे भाव वाढले की मग एक्सपोर्ट बॅन करा, हे असे तरी करू नका. एक तर इंटरव्हेन्शन तुमचं ठेवा, आम्हाला आमचा अधिकार द्या, आणि इंटरव्हेन्शन तुम्हाला शक्य नसेल तर फ्री ट्रेड करा. पण हा प्रयोग तुम्ही खाजगी मार्केटचा हा तुमच्या लासलगाव खरेदी विक्री संघामध्ये केला होता, तो कसा झाला आणि त्याला काही प्रतिसाद मिळाला होता का? प्रतिसाद मिळतो त्याला, नाही असं नाहीये. जे अनेक उपाय आहेत त्याच्यामधला हा एक उपाय आहे. मी सांगितलं एका याने होणार नाही. वास्तविक मी तुम्हाला सांगितलं का आपण डेप्रिसिएटमधून सरप्लसमध्ये गेलो आहे. हे सगळं करत असताना आपली प्रॉडक्टिव्हिटी किती पटीने वाढली आणि त्याला अनुकूल आपल्या अशा सिस्टीम आहे का? मग आता याच्यामध्ये मध्यंतरी जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं 3 कृषी कायद्याच्या विरुद्ध, तर त्यांनी सांगितलं होतं हमी भावाने खरेदी करा. त्यावर तुम्ही जर आकडे बघितले असेल फक्त 22 कमॉडिटीला आपल्याला हमी भाव डिक्लेअर झाला आहे
आणि त्या जरी ॲप्रॉक्सिमेट प्रोडक्शन आपल्याकडे आहे देशातलं, ते जर खरेदी करायचं झालं तर जवळजवळ 17.5 लाख कोटी रुपये आपल्याला लागतात. म्हणजे आपला गव्हर्नमेंटचा सगळा रेव्हेन्यू त्याच्यात त्याच्यात जाणार. मग गव्हर्नमेंट चालणार कसं आहे? एक तर सिद्ध झालं का हमी भाव तुम्ही डिक्लेअर जरी केले तरी तुम्ही संपूर्ण माल खरेदी करू शकत नाही. मग तुम्हाला सेकंड ऑप्शन तयार पाहिजे. अशा वेळेस सरकारने जे सगळ्यात मोठं पाऊल उचललं होतं केंद्र सरकारने, मला वाटतं त्याच्यात ते 3 फार्म ट्रेड बिल होते. कारण प्रकार कसा आहे, माझी कुवत नाही ना, मग मी तुमच्याकडे हँडओव्हर केलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस मार्केटमधले व्यापारी सक्षम नाही, सरकार सक्षम नाही खरेदी करायला, त्यावेळेस जर मोठे प्लेयर्स मार्केटमध्ये आले आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर ते शेतकऱ्याला भविष्यात न्याय देऊ शकतात. विशेष म्हणजे आपण जेव्हा सरप्लस म्हणतोय तेव्हा माझी डोमेस्टिक नीड भागून हे सरप्लस आहे. त्यावेळेस नॅचरली त्याचा पर्याय म्हणजे एक्सपोर्ट हाच येतो. आणि वेगवेगळ्या देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपल्याला एक्सपोर्ट करायचं असतं तिथं शासनाची यंत्रणा कुचकामी ठरते आणि मग तिथं प्रायव्हेट प्लेअरची गरज आपल्याला भासते. ते स्वातंत्र्य ह्या कायद्याने मिळालं होतं आणि ते प्लेअर जर आले असते तर मला वाटतं कुठंतरी निश्चितच शेतकऱ्यांच्या भावामध्ये सुधारणा मिळाली असती. हा एक भाग झाला की याच्यात शासनाने हे बदल कसे करावेत. याच्यात आणखीन काही असं असू शकतं का, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की याच्यात व्यापारी हा सुद्धा एक खूप मोठा घटक आहे. तर जे आज आपण लिलाव पद्धत बघतोय त्या लिलाव पद्धतीत काही बदल असायला पाहिजे का? निश्चितच बदल व्हायला पाहिजे. मी सांगितलं ना, मार्केट कमिटीच्या कायद्यावर जर बोललं तर प्रत्येक कायद्यात काय काय त्रुटी आहे हे प्रत्येक कायद्यामध्ये निघेल. मार्केट कमिटीमध्ये ग्रेडर नावाचं एक पद राहतं, तर त्याची व्याख्या अशी का लिलाव करताना त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे, त्याची ग्रेड कोणती, प्रत कोणती आहे, त्याच्यानुसार त्याचे भाव दिले गेले पाहिजे. तिथं तो ग्रेडर 0 लेवलला काम करतो असतो, तो काहीच काम करत नाही. व्यापारीच भाव ठरवतो, हा चांगला माल आहे याला हा भाव द्यायचा, हा खराब माल आहे याचा हा भावाचा आहे. ग्रेडर जी संकल्पना आहे ती टोटली फेल झाली. त्याच्यामुळं हे आहे सगळं मार्केट कमिटीमध्ये, ते पद पण आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि प्रकार कसा झालाय का, आता लासलगाव बाजार कमिटी जर तुम्ही म्हटले आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजार समिती, तिचं म्हणजे आमचं नुसतं रेव्हेन्यू जनरेट होतो तो 5 कोटीच्या पुढे, आता तो जवळ 7.5-8 कोटीच्या पुढे गेला असेल. तर हे सगळं आम्हाला 1% फीवर मिळतं. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं जो टर्नओव्हर होतो तो अब्जावधी रुपयाचा टर्नओव्हर होतो. आणि मग हे सगळं जर तुम्ही बघता, एक लासलगाव बाजार समिती, त्याचं संचालक मंडळ, त्याचं सचिव, याचं क्वालिफिकेशन कॅलिबर जर बघितलं, तिथं होणारा जो टर्नओव्हर बघितला, हे जर बघितलं तर हा एक चेष्टा आहे मी म्हणतो शेतकऱ्यांची. म्हणजे एका दिवसात पारक मानलं म्हणजे अर्धा दिवस आमच्याकडं 2 सेशनमध्ये मार्केट होतं. सकाळी 9 ते 12, दुपारी 3 ते 5. आमच्याकडं सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत एका सेशनमध्ये 1150 ट्रॅक्टरचा लिलाव झाला. 1150 ट्रॅक्टर. मलाच सगळे व्यापारी म्हटले तुम्ही सत्कार करायला या त्यांचा. म्हणजे आता तुम्ही सांगा 1150 ट्रॅक्टरचा लिलाव ही संकल्पना काय आहे? तो माल पाहणं, त्याच्यावर 4 व्यापाऱ्यांनी बोलणं, क्वालिटी करून त्याचं मोल मिळणं. आता तुम्ही सांगा 1150 ट्रॅक्टर 3 तासामध्ये त्यांनी काढले म्हणजे एका ट्रॅक्टरला किती सेकंद मिळाले? म्हणजे त्याचं कोणतंही मूल्यमापन होत नाही. त्याच्यावर 4 लोकांनी बोलावं ही जी अपेक्षा असते ती होत नाही. चांगल्या मालाचा कचरा होतो, कचरा माल काही वेळेस चांगल्या भावात विकला जातो. म्हणजे लिलाव क्वालिटी वाईज ही संकल्पना आता मोठ्या मार्केटमध्ये तुम्ही होतो टोटली फेल झाली. फक्त सरकार काय म्हणतं, शासन आमच्यावर रुलिंग करणार काय, शिळं राहू देऊ नका म्हणजे शिल्लक राहू नका देऊ. आला तर शेतकऱ्याच्या मालाचा लिलाव झाला पाहिजे, त्या मालाचा निकाल झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपण त्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं विसरून जातो. अगदी खरंय. आणि याच्यात बऱ्याच वेळा आपल्यासमोर अशाही केसेस येतात की जिथे शेतकऱ्यांचे पैसेही बुडवले जातात आणि परत सफरर असतो तो शेतकरी सफर करतो. तर मग अशा वेळेस काही त्याचे पैसे परत मिळवून देणं किंवा त्याला न्याय मिळवून देणं अशी काही प्रक्रिया होऊ शकते? या सगळ्या प्रक्रिया आपल्या मार्केट कमिटी ॲक्टमध्ये आहे. मी सभापती असताना एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे पैसे बुडवले. त्याच्यानंतर ठीक आहे त्याला वेळ लागतो, पण मी ते कायदे जे पाहून ते लगेच DDRकडे तक्रार केली. त्या शेतकऱ्यांचे अर्ज घेतले. DDRने दुसरा एक तिथं चौकशीला पाठवला आणि आम्ही ठराव केला
का त्या व्यापाऱ्याची प्रॉपर्टी जप्त करा आणि आम्ही तात्पुरतं त्या प्रक्रियेला वेळ लागणार हो. ती प्रॉपर्टी जप्त होईल, कायदेशीर मार्गाने तो पैसे पेड करेल, तोपर्यंत आम्ही मार्केट कमिटीतर्फे पैसे दिले शेतकऱ्यांना. बरं हे देऊ शकतो आपण, हो. हे होऊ शकतं. पण ही जी पद्धत आहे ती जी प्रॉमिनंटली व्हायला पाहिजे ती होत नाही. ती होत नाही. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांमध्ये असंच येत आहे की याचं प्रॉव्हिजन हे तुमच्या कायद्यांमध्ये आहे, पण आता सद्यस्थितीत ते काहीच फॉलो होत नाही आणि त्याच्यामुळे ही सगळी व्यवस्था ही जरा गढूळ झालेली आपल्याला दिसते. तुम्ही मगाशी एक उल्लेख असा केला की भारताची एकंदरीत शेतकरी, त्याचं उत्पादन, त्याची मार्केट व्यवस्था ही केवढी मोठी आहे की 72 साली दुष्काळ पडला ते आजचा 2022 याच्यामध्ये आपण खूप आमूलाग्र बदल आपल्याला झालेला दिसतोय. तर कसा आहे हा बदल आणि तुम्ही त्याच्याकडे कसे बघताय? नाही, आता ह्या ज्या संकल्पना आहेत मॅडम, याच्यामध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट यांचे जे रज्जू श्रॉफ म्हणून त्यांनी एक मोठं आर्टिकल प्रसिद्ध केलं आहे. ते सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. म्हणजे आपण आपलीच बदनामी करून घेतोय असा हा प्रकार आज जगामध्ये झालेला आहे. आणि याला कारण काही इंटरनॅशनल सपोर्ट पण आहे. कारण ज्या पद्धतीने ॲग्रिकल्चर सिस्टीम आपली डेव्हलप होते, आज सगळे आपल्याकडे बघताय. तुम्ही कोरोनाच्या काळात बघितलं, आता फूड सिक्युरिटी ॲक्टच्या बाबत सगळ्यात मिरॅकल जर मी म्हटलं तर 4 दिवसापूर्वी OE2U2 ची जी मीटिंग झाली, म्हणजे त्याच्यामध्ये कोण आहे? अमेरिका, इस्रायल, भारत आणि सौदी अरेबिया. याच्यामध्ये अमेरिकेचा आणि सौदीचा पैसा आहे, इस्रायलचं टेक्निक आहे, भारताची लँड आणि इथलं मनुष्यबळ आहे. आणि भारत याच्या पुढं जगामधला फूड हब बनू शकतो. बरोबर. या दृष्टीने म्हणजे डेव्हलपमेंट आहे आपल्या शेतीची. आणि नेमकं हे आपण डोळे कुठे त्याचं मूल्यमापन करत नाही किंवा त्या दृष्टीने जे प्रोसीड व्हायला पाहिजे तर ते देत नाही. तर त्यांनी सांगितलंय की आत्ताची जी परिस्थिती, आता 1980 पर्यंत आपण तांदूळ आयात करायचो, आता तांदूळ निर्यात करणारा जगातला सगळ्यात मोठा देश हा भारत आहे. बरोबर. म्हणजे हे सगळे म्हणजे, आणि त्याच्यामध्ये मी स्वतः कृषी पदवीधर आहे, आम्ही कृषीचा आहे घेतलेले. तुम्ही जगाची तुलना जर भारताशी केलं तर पूर्ण जगाचं प्रतिबिंब भारतात आहे. म्हणजे युरोपियन कंट्रीमधलं कोल्ड क्लायमेट, आफ्रिकन कंट्रीमधलं हॉट क्लायमेट किंवा अर्बन, त्यांच्या लिमिटेशन्स आहे. बरोबर. ते ठराविकच पीक करू शकतात, ठराविक सीझनमध्येच करू शकतात. भारत हा असा आहे, काश्मीरमध्ये ॲपलपासून तर कन्याकुमारीच्या पाईनॲपलपर्यंत, आपल्या हापूस मँगोपासून ईच अँड एव्हरी क्रॉप अँड फूड अँड व्हेजिटेबल भारतात सगळं पिकू शकतं. ही भारताची ताकदच आपल्याला समजली नाही. आपल्याला परंपरेने कृषीप्रधान म्हटलं जातं, पण ते का म्हटलं जातं याचं आपण मूल्यमापन करत नाही. आणि त्याच्या दृष्टीने जे डेव्हलपमेंट करायला पाहिजे ते आपण करत नाही. तर त्यांनी त्याच्यामध्ये जे शॉपने एक सांगितलं की आपण याच्याकरता इंटरनॅशनल लेवलला आता ट्रेड ॲम्बॅसेडर नेमले पाहिजे. आमच्याकडे हे आहे, या क्वालिटीचं आहे. प्रत्येक गोष्ट आपण, टोमॅटो अतिरिक्त झालं का रस्त्यावर पडतात, कांदे अतिरिक्त झालं का रस्त्यावर पडतात. म्हणजे आठवडे बाजार लासलगावचा, ज्या पिकाला भाव नसतं, दुसऱ्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतचा कचरा साफ करतो ना, त्याच्यामध्ये 6 ट्रॉल्या सडलेला माल निघतो, भाव नाही मिळत, शेतकरी तसंच टाकून जातात. हे जे अतिरिक्त आहे याचं नियोजन करायला आपण कुठेतरी कमी पडतोय आणि तो नॅशनल लॉस आहे. बरोबर. आपण एक प्रकारे आपल्या देशाचंच नुकसान करतोय. हे अजून आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. खरंय खरंय. सर म्हणतायत हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला असं वाटतं की खरोखरच डोळे उघडणाऱ्या काही कन्सेप्ट्स आणि काही गोष्टी त्यांनी इथे मांडल्या. मुळातच मार्केट कमिटी ही कोणासाठी बनली आहे आणि त्याचा वापर कोण करतंय याच्यावर वारंवार जी चर्चा होते, त्याच्याचपैकी आजची ही चर्चा आहे की शेतकऱ्यांना त्यांचा न्यायिक भाव, त्यांचं न्यायिक स्थान हे कसं मिळवता येईल आणि त्याच्यासाठी असलेलं तुमच्या मार्केट कमिटीचे कायदे याचं पालन कसं करता येईल. त्याचप्रमाणे एकंदरीत भारतीय व्यवस्थेवर, तिथली प्रक्रिया, त्याच्यामध्ये होणारे निर्णय हे कसे झाले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, सरप्लसचा विचार कसा व्हायला पाहिजे, भाव कसे ठरायला पाहिजेत, या सगळ्याबाबत सरांनी खूप विस्तृत चर्चा केली. सर, खूप महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्ही आज या चर्चेत मांडले आणि मला वाटतं याचा विचार नक्कीच या निमित्ताने देशदूतच्या प्लॅटफॉर्मवरनं होऊ शकेल अशी आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही या मंचावर उपस्थित झालात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.